डॉक्टरांच्या अंगावर हात उचलणं आता महाराष्ट्रामध्येही नॉर्मल झालंय का? एका ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण करण्यात आली आणि गुन्हा काय तर स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं. सोमवारच्या रात्री डोंबिवलीमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेचे ऍडमिशन होतं आणि तपासणीनंतर डॉक्टरांच्या लक्षात येते की बाळाच्या गळ्याभोवती अम्बिलिकल कॉर्डचे 2 लूप आहेत आणि बाळाला प्रेग्नन्सी नंतर NICU म्हणजेच निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज भासू शकते. आणि शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नसल्यामुळे डॉक्टरांनी परिवाराला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. इथपर्यंत तर सगळा मेडिकल प्रोटोकॉल होता, परंतु खरी गोष्ट सुरू होते इथून पुढे. नातेवाईकांनी बेड अवेलेबल नाही हे ऐकताच इथले लोकल नगरसेवक रमेश म्हात्रे यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले आणि त्यानंतर जे घडलंय ना ते कोणत्याही समाजाला मान्य होणार नाहीये. एका महिला डॉक्टरवर हात उचलण्यात आला, शिवीगाळ करण्यात आली, हॉस्पिटलमध्ये दादागिरी करण्यात आली. अरे ज्या लोकांची जबाबदारी हॉस्पिटलमध्ये बेडची सुविधा आणि हेल्थ केअर सिस्टम सुधारवण्याची आहे तेच लोक हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरांवर हात उचलतायत, त्यांना मारहाण करतायत, त्यांना शिवीगाळ करताय. जर उपचार करणारे सुरक्षित नसतील तर ते हॉस्पिटलमध्ये यायला घाबरतील आणि मग रुग्णांचे उपचार होणार कसे? म्हणून गोष्टी या हिंसेने नाही तर न्यायाने व्हायला हव्या.